उद्धव ठाकरे कालपासून रायगड दौऱ्यावर आहेत। काल 3 ठिकाणी सभा झाल्यानंतर आज उद्धव ठाकरेंच्या 3 सभा होणार आहेत। पोलादपूर या ठिकाणी पहिली सभा, दुसरी सभा 3 वाजता, म्हसळा या ठिकाणी संध्याकाळी 6 वाजता, माणगाव या ठिकाणी तिसरी सभा जी आहे ती उद्धव ठाकरेंची होणार आहे। ज्या पोलादपूर ठिकाणी सभा होणार आहे त्या ठिकाणी आपण सध्या आहोत। आपण पाहू शकतो की ठाकरे गटाकडून जय्यत तयारी जी आहे ती या सभेची करण्यात आलेली आहे। उद्धव ठाकरे लोकसभा आढावा बैठका घेत होते आणि त्यानंतर ह्या सभा ज्या आहेत त्या सभांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। प्रत्येक विधानसभेमध्ये जाऊन उद्धव ठाकरे पदाधिकाऱ्यांशी चर्चा करतायत। जनसंवाद मेळाव्यांचं आयोजन जे आहे ते सर्व ठिकाणी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। पोलादपूर या ठिकाणी आपण पाहतोय की मोठ्या प्रमाणात तयारी जी आहे ती ठाकरे गटाच्या वतीनं करण्यात आलेली आहे। काल उद्धव ठाकरे संबोधित करत असताना पेन आणि अलिबाग आणि त्यानंतर रोहा या 3 ठिकाणी सभा पार पडल्या होत्या। त्यावेळेस जे आहे ते अजित पवार गटातले खासदार सुनील तटकरे यांच्यावरती जोरदार टीका केलेली पाहायला मिळत होती। त्यामुळे आजच्या दिवसामध्ये भरत गोगावले आणि आदिती तटकरे यांच्यावरती उद्धव ठाकरे नक्की काय बोलणार याकडे खरं तर सर्वांचं लक्ष आहे। कारण की कोकणामध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणात बंड झालेलं आहे आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंचा हा दौरा आहे, या दौऱ्याकडे सर्वांचं लक्ष आहे। कारण कालपासून आपण पाहायला गेलं तर उद्धव ठाकरेंनी तटकरेंवरती जोरदार टीका केल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळत होतं। आणि त्यानंतर आजच्या रायगड दौऱ्याचा त्यांचा आजचा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवशी देखील उद्धव ठाकरे नक्की आज काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। थोड्याच वेळामध्ये उद्धव ठाकरे या ठिकाणी दाखल होतील आणि त्यानंतर कार्यकर्त्यांना जे आहे ते उद्धव ठाकरे संबोधित करणार आहेत आणि त्यामुळे कार्यकर्त्यांचं संपूर्ण पदाधिकाऱ्यांचं जे आहे ते उद्धव ठाकरे नक्की काय बोलणार याकडे लक्ष आहे। कॅमेरामन रोहन पवारसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, पोलादपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।